श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तो, आपले भक्तिमय या चॅनलवर स्वागत आहे. तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमचे संकटे दूर करेल का. श्री स्वामी समर्थ. सर्वावर स्वामी कृपा कायम असावी हीच स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. जर तुम्ही या 3 भाज्याचे सेवन करत असाल तर तुमच्या घरात धनाची कधीही कमी राहणार नाही. घरात नेहमी सुख, शांती, समृद्धी, आनंद. पण या भाज्या ठराविक वारी खायची आहेत तर तुम्हाला याचे फळ आहे ते प्राप्त होणार आहे. अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या भाज्या आपल्या धनाची प्राप्ती होते. या जगात जेवढे पण खास पदार्थ प्राप्त होत असतात ते फक्त प्राणीमात्राची भूक शांत करण्याचे काम करत नाहीत तर कोणत्या न कोणत्या प्रकारे प्रत्येक व्यक्तीसाठी नक्कीच फायदेशीर सिद्ध होत असतात. परमेश्वराने कित्येक प्रकारची फळे आणि भाज्या या भूतलावर उगवले आहे आणि लोकांना ज्या भाज्यापैकी फक्त काहीच भाज्या आवडत असतात ज्याने ते आपली भूक मिटवण्याचे काम करतात. परंतु मित्रांनो, परमेश्वराने दिलेले प्रत्येक फळभाज्यांना जर तुम्ही ग्रहण करता तर तुमच्या शरीरामध्ये कधीच कोणत्याही प्रकारचा शारीरिक अशक्तपणा येणार नाही, प्रोटीनची कमी होणार नाही, तसेच तुमचे शरीर नेहमी हसत खेळत ताजेतवाने फुलत राहील. वास्तुशास्त्राच्या फळ आणि भाज्याच्या ज्ञानामध्ये सर्व काही लिहिले गेले आहे. त्याच्या अंतर्गत जर तुम्ही आठवड्यातून फक्त काही भाज्याचे सेवन करतात ज्याच्या बाबतीत तुम्हाला आत्ता या व्हिडिओमध्ये माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधीही धनाची कमी होणार नाही, धनाचे आगमन तुमच्या जीवनामध्ये खूपच वेगवान सुरू होईल, तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला कधी प्रोटीनची व विटॅमिनची कमी पाहण्यास मिळणार नाही. मित्रांनो, आज तुम्हाला मी वनस्पती ज्ञान आणि वास्तुशास्त्राच्या अनुसार या भाज्याच्या बाबतीत सांगणार आहे ज्याने तुम्हाला श्री लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल, श्री हरी विष्णूचाही आशीर्वाद मिळेल, तसेच शिवशंकर भोलेनाथाचे आशीर्वाद मला प्राप्त होईल. सर्वप्रथम तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपल्या इष्टदेवाचे आवश्यक नाव लिहा, कारण की तुमच्या जीवनामध्ये अडचणी असतील, तुमच्या मार्गातून जातील, समस्या येणार असतील तर त्या सर्व समस्या आपला रस्ता तुम्हाला पाहताच त्वरित बदलतील, कारण की आपल्या इष्टदेवतेचा आशीर्वाद त्याला मिळतो. त्याच्या जीवनामध्ये कधीच कष्ट येत नाही. मग तो तसेच तर प्रत्येकजण आपल्या जीवनामध्ये भाज्याचे सेवन दररोज करतो. भाज्यामध्ये जे पौष्टिक तत्वे अस्तित्वात असतात ती तुमच्या शरीराच्या प्रोटीनच्या कमतरतेला पूर्ण करतात, शरीराचे प्रत्येक रोगालाही समाप्त करतात. परंतु मित्रांनो, तसे जर पाहिलं गेलं आहे, सामान्य लोक टमाटे, कांदे, कोबी, बटाटे या सर्वाचे सेवन करतात ज्याने फक्त काहीच प्रोटीनची पूर्तता तुमच्या शरीराची होऊन जाते. परंतु ज्या भाज्याच्या बाबतीत मी तुम्हाला आता सांगण्यात जात आहे त्या भाज्याच्या बाबतीत वनस्पती ज्ञानामध्ये स्पष्टपणे लिहिलं गेलं आहे आणि जर तुम्ही या भाज्याचे सेवन करता तर एक बाजूने तुम्हाला आयुर्वेदिक फायदा मिळेल, जसे की तुमच्या शरीराची प्रोटीन, आयर्नची कमी पूर्ण प्रकारे समाप्त होऊन जाईल, तुमच्या शरीरात खूपच जास्त घट्टपुष्ट होऊन जाईल आणि रोगापासून मुक्ती मिळेल. आता दुसऱ्या बाजूने त्याचे तांत्रिक ज्ञान असे सांगते, जर तुम्ही या भाज्याचे सेवन आठवड्यातून फक्त एकदाही करता तर तुम्हाला श्री माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. म्हणजे जर तुम्ही कर्जात बुडालेले असाल, घरामध्ये धनधान्याचे येण्याचे कमी झाले आहे, घराची बरकत होत नाही, श्री लक्ष्मीच्या आशीर्वादाने या तिन्हीपासून तुम्हाला सुटका मिळेल. म्हणजे गरिबी, दरिद्रता, परेशानी या सर्व काही तुमची पाठ सोडतील. तुमच्या जीवनात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आणि स्वामीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी 1111 असे लिहा, भाग्यवान ठराल आणि तुमच्या जीवनावरती तुम्हाला कधी रुपयाची कमी असणार नाही. तुमच्याकडे पैसा येत राहतील, तुमच्या व्यापारामध्ये वाढ होईल, अजूनही कित्येक आशीर्वाद तुम्हाला श्री लक्ष्मीकडून प्राप्त होतील. जर तुमचा कोणी शत्रू तुमच्या मागे लागला आहे तर तोही श्री हरी विष्णूच्या आशीर्वादाने तुमची पाठ सोडून बाजूला होऊन जाईल. तसेच श्री शिवशंकर भोलेनाथाचे जर तुमच्यावर आपला हात ठेवला तर कोणीही तुमच्यावर कितीही मोठी काळी जादूटोणा करू ठेवले असेल तर ते सर्व काही नष्ट होऊन जाईल. फक्त ज्या भाज्याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगण्यात जात आहे त्या भाज्यामध्ये तुम्हाला बस हे ध्यानात
ठेवायचे आहे की आठवड्यातील फक्त त्या दिवशी याचे सेवन करा, ज्या दिवसाच्या बाबतीत तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे. त्यामुळे माझा तुम्हाला वारंवार आग्रह आहे की या व्हिडिओला अर्धवट पाहू नका. कृपया करून या व्हिडिओला अगदी बारकाईने शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या जीवनातून सर्व समस्या नष्ट होऊन जाण्यास मदत होईल. फक्त ज्या भाज्याच्या बाबतीत तुम्हाला आता सांगण्यात जात आहे त्यापैकी सर्वात पहिली भाजीचे नाव आहे रताळ्याची भाजी असते. यामध्ये आयर्न खूप जास्त असते. जर तुम्ही रताळ्याच्या भाजीला नियमित रूपात आठवड्यातून फक्त 1 दिवस खायला सुरुवात करता तर याने एका बाजूने तुमची सर्व ग्रह खूपच अधिक मजबूत बनतात. तुमच्यावरील दरिद्री गरिबी निघून जाईल. तसेच तुम्हाला सांगू इच्छितो की श्री माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो, कारण की रताळ्याच्या भाजीचे जे मूळ असते त्यामध्ये श्री लक्ष्मीचा आशीर्वाद असतो आणि यात श्री लक्ष्मीचा वासही मानला गेला आहे. तसेच जास्तीत जास्त लोकांना या बाबतीत माहीत नसेल, परंतु मित्रांनो, वनस्पती ज्ञान अध्याय नंबर 21 मध्ये स्पष्टपणे सांगितले गेले आहे की जो पण व्यक्ती या आठवड्यात फक्त एकदा या रताळ्याच्या भाजीला घरात बनवतो त्याच्या घरातील गरिबी दारिद्र्य आपला वाट सोडून देते. अशी व्यक्ती प्रत्येक घराच्या समस्या लढण्यास सक्षम बनून जाते. जर तुम्ही आठवड्यातून फक्त एकदा शुक्रवारच्या दिवशी रताळ्याची भाजी खाता तर तुमच्या शरीराला भरपूर मात्रामध्ये प्रोटीन व विटॅमिन मिळेल आणि दुसरीकडे तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. होऊ शकेल तर शुक्रवारच्या दिवशी रताळ्याच्या भाजीला खावे आणि तेही रात्रीच्या वेळी खाण्यास उत्तम राहील. मानले जाते की जे लोक रताळ्याच्या भाजीला शुक्रवारच्या दिवशी खातात त्याच्या जीवनामध्ये कधीही धनाची कमी होत नाही. शुक्रवारचा दिवस श्री माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो. आपण रताळ्याची भाजी महाशिवरात्री आणि आषाढी एकादशीच्या दिवशी जास्त प्रमाणात खाल्ले जाते. मित्रांनो, तुम्हाला आता सांगण्यात जात आहे ते तुम्ही जास्त ध्यान देऊन नीट ऐका. दुसऱ्या भाजीच्या बाबतीत जे तुम्हाला मी सांगणार आहे ते नीट लक्ष देऊन ऐका. ती आहे भोपळ्याची भाजी. भोपळ्याच्या भाजीला विज्ञानाच्या भाषेमध्ये सर्वात पौष्टिक भाजी म्हणून गणना केली जाते. यामध्ये प्रोटीन तत्वाचा आहार भरपूर असतो. आयुर्वेदिक जाणकाराचेही मान्य केले आहे जर आठवड्यातून फक्त 1 दिवस भोपळ्याची भाजी सेवन केल्याने प्रत्येक प्रकारचे रोगही एकदम बरे होऊन जातात. शरीराच्या प्रत्येक प्रकारच्या पोटाच्या कमीला भरून काढते ही भोपळ्याची भाजी. वनस्पतीशास्त्राच्या अध्याय नंबर 21च्या 3ऱ्या पानावर हे स्पष्टपणे लिहिलेले आहे की जर तुम्ही भोपळ्याच्या भाजीचे सेवन करता तर तुमच्या घरामध्ये जे धनाचे आगमन होत आहे ते खूप वेगाने होत जाते. कार्यान्वित होऊन धनाचे आगमन कायम सक्रिय स्थितीत राहते. याचा सरळ अर्थ आहे की जर तुम्ही लोकधंदा व्यापार दुकान चालवत असाल तर भोपळ्याच्या भाजीचे सेवन केल्याने तुमच्या धंद्यात ग्राहकाची गर्दीची लाईन लागते व तुम्हाला तुमच्या धंद्यानुसार ऑर्डर भरपूर मात्रात येऊ लागतात. तसेच तुमच्या घरामध्ये धनाची जी आवक आहे ती वेगवान होत जाते. तर होऊ शकेल तर भोपळ्याच्या भाजीचे सेवन तुम्ही बुधवारच्या दिवशी करा. हे वनस्पतीशास्त्रानुसार खूप शुभ मानले गेले आहे. तिसऱ्या भाजीच्या बाबतीत तुम्हाला जे मी आता सांगत आहे तर याचा खूप कमी लोक जाणत असतील. मिक्स डाळी वापरून बनवण्यात आलेल्या सांगाड्याची भाजी. फक्त ही सांगाड्याची भाजी म्हणजे 4 प्रकारच्या डाळींना वापरून, म्हणजे त्यात तूर डाळ, मूग डाळ, मटकी डाळ व थोडीशी उडीद डाळ यांना बारीक बारीक करून मिक्सरला वाटून छोटे छोटे सोयाबीनसारखे वडे करून त्यांना उन्हात वाळवतात. या सांडग्याच्या भाजीला प्रोटीनचे घर मानले जाते. यामध्ये 17 प्रकारचे विटॅमिन व प्रोटीन भरपूर मात्रात येत असतात. या भाज्यांना केवळ पौष्टिक तत्वाचे भांडार मानले गेले आहे. तर याच डाळीत श्री हरी विष्णूचा वास असल्याचे मानले जाते. रंग पिवळा असतो आणि पिवळा रंग ही श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. या भाजीचे सेवन तुम्हाला फक्त गुरुवारच्या दिवशी करायचे आहे, कारण की गुरुवारचा दिवस श्री हरी विष्णूचा व सूर्यदेवाचा मानला जातो. याचे सेवन केल्याने तुमचा सूर्यग्रह मजबूत होतो. याचा अर्थ आहे की तुमच्या जीवनात जे नवग्रह आहेत ते तुमचे नेहमी साथ देतात. सोबतच तुमचा गुरुग्रहही मजबूत बनेल आणि श्री हरी विष्णूचा ज्या व्यक्तीला आशीर्वाद प्राप्त होतो तर अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये आकस्मिक
धनाची प्राप्ती होते, आकस्मिक धनलाभ होतो. म्हणजे एकदम पण कुठून तरी तुमच्या जवळ पैसा येतील किंवा मग तुम्ही धंदा, व्यापार, नोकरी करत असाल तर तुम्हाला अचानक उन्नती पाहण्यास मिळेल. आणि मित्रांनो, येथे आपणास मी हे आवर्जून सांगू इच्छित आहे की हिंदू पुराणाच्या नुसार श्री लक्ष्मीच्या हातात धन देण्याचे कार्य असते, परंतु कोणास किती धन द्यायचे हे मात्र श्रीहरी विष्णूच्या हातात असते. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी तुम्ही या भाजीचे सेवन अवश्य करा. आता ज्या चौथ्या भाजीविषयी तुम्हाला सांगण्यात जात आहे तर हे आहे पाने. त्यास तुम्हाला जेवणात भरपूर वापर करावे लागेल तर ते आहे कढीपत्त्याचे पान. कढीपत्त्याचा पान जर तुम्ही तुमच्या जीवनात वापरता तर वनस्पतीशास्त्राच्या अध्याय नंबर 21 मध्ये स्पष्टपणे सांगितले गेले आहे, जो पण कढीपत्त्याचा वापर करतो त्याच्या जीवनामध्ये जे पण शत्रू आहे आणि शत्रू जर त्याचे नुकसान करू इच्छिता तर ते कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. जर कोणी असे करू इच्छित तर उलट त्याचे नुकसान होईल. मात्र मित्रांनो, असे मानले जाते की कढीपत्ता लोकांच्या वरील अशा काळाला बाजूला करतो ज्याच्यावर खूपच अधिक समस्या सुरू आहे. असे मानले जाते की कढीपत्त्याचे जे रूप असते त्यावर श्री महादेवाचा वास असतो आणि जर तुम्ही या कढीपत्त्याचे सेवन करता तर तुमच्या जीवनात तुम्हाला महादेवाचे आशीर्वाद प्राप्त होते. मित्रांनो, आजचा संदेश आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि वरील सांगितलेली माहिती ही तुम्हाला गुगलवर आपल्याला भेटेल. आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका. स्वामी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना.